नमस्कार बंधू आणि भगिनींनो, माझी बहीण लाडकी योजनेचा लास्ट टप्पा आहे. फक्त 15 दिवस उरलेले आहेत. पण व्हिडिओ बनवलेला आहे, कमेंट सेक्शन फुल्ली भरलेला आहे. पोर्टलवरती ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांच्या फॉर्ममध्ये चुकीची कागदपत्र अपलोड झालेली आहेत, त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. अद्याप ज्या महिलांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात प्रथम या चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, ते फॉलो करून ठेवा, कारण अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पोहोचवणार आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पोर्टलवरती ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली झालेला आहे. पण त्यानंतर त्यांना एक चूक कळलेली आहे की फॉर्म भरल्यानंतर कळलेली आहे. काय कळलेली आहे की फॉर्म भरलेला आहे, कागदपत्र अपलोड केलेली आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड अपलोड केलेला आहे, पहिली बाजू तर कोणाची तरी दुसरी बाजू दिसते, किंवा कोणाचं तरी हमीपत्र त्यामध्ये दिसतंय, किंवा तुम्ही रेशन कार्ड अपलोड केलंय त्या ठिकाणी कोणाचं तरी रेशन कार्ड किंवा कोणाचं तरी आधार कार्ड दिसतंय. हमीपत्राच्या ऐवजी फोटो दिसतोय, फोटोच्या ऐवजी रेशन कार्ड दिसतंय. अशा प्रॉब्लेम पोर्टलवरती दिसत आहे. मी सुद्धा फॉर्म भरला, त्यामध्ये मी सुद्धा चेक केलं तर मला फॉर्म भरतेवेळी हमीपत्राच्या ऐवजी दुसऱ्याचं आधार कार्ड दिसलं. तर पहा, प्रत्येक वेळी आपण फॉर्म भरतेवेळी मी वॉर्निंग केलेली होती की तुम्ही अपलोड केल्यानंतर व्ह्यू फाईल करा. व्ह्यू फाईल केल्यानंतर तेच कागदपत्र अपलोड झालंय का ते पहा. आता पहा, ही चूक कोणती असू शकते की पोर्टलची असू शकते, सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो, की तुम्ही जे अटॅच केलं आहे ते न होता दुसऱ्याचंच अटॅचमेंट दिसत आहे, दुसऱ्याचंच डॉक्युमेंट दिसत आहे. तर मित्रो, तुम्ही फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला 2 वेळा तपासा, असं मी व्हिडिओमध्ये जरूर सांगितलेलं आहे. आता माझा जो व्हिडिओ बनवलेला पाहून ज्यांनी भरलेला आहे शेवटपर्यंत पाहून त्यांचा फॉर्म सक्सेसफुली झालेला आहे, त्यांची कागदपत्र सुद्धा सक्सेसफुली झालेले आहेत. त्याचं कारण का की मी वॉर्निंग दिलेली होती की तुमची कागदपत्र 2 वेळा तपासा आणि त्यानंतरच सबमिट करा. आता विषय 24 लाख फॉर्म भरलेले आहेत. यापैकी जवळजवळ बहुतांश लोकांचे फॉर्म अपलोड डॉक्युमेंट चुकीचे आहेत. त्यांच्यासाठी काय? पहिला मुद्दा, आता इथून पुढे जे फॉर्म भरत आहेत त्यांना कागदपत्र जे अपलोड करतायत ते प्रत्येक वेळेला व्ह्यू करून पहा. एकदा नाही 2दा पहा आणि त्यानंतर सबमिट करा. पूर्ण जो फॉर्म ओपन होतो तो पूर्ण पहा, त्यानंतरच सबमिट करा. ही झाली बाब. आता ज्यांनी चुकीची कागदपत्र स्वतः नाही पण पोर्टलवरती चुकीची कागदपत्र अपलोड झालेली आहेत त्यांच्यासाठी एक काय करावं लागेल, तुम्हाला आत्ता तरी कोणताही ऑप्शन नाही एडिटचा. त्यामुळे तुम्ही कमेंट करू नका की सर माझं डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेलं आहे, हे कागदपत्र अपलोड झालेलं आहे, ते कागदपत्र अपलोड झालेलं आहे. त्यांना हा व्हिडिओ फक्त शेअर करा. कारण का तर तुम्हाला आता ऑप्शनच नाही, तर तुम्ही कमेंट करून तरी काय फायदा. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर सरकारने पोर्टलवरती एडिटचा ऑप्शन दिला तर ते एडिट कसं करावं. कारण आता तुमचा फॉर्म हा पेंडिंगमध्ये आहे, तो रिव्ह्यूमध्ये जाणार, त्यानंतर कागदपत्र तपासली जाणार. चुकीची कागदपत्र अपलोड झालेली दिसलेली असतील तर रिजेक्ट होणार, डिसअप्रूव्ड होणार. डिसअप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला एडिटचा ऑप्शन येणार. एडिटचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार आहे. तोपर्यंत काहीही करता येणार नाही. तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार एडिटच्या ऑप्शनची, तुम्हाला डिसअप्रूव्डची. त्यानंतर जर त्यातूनही अप्रूव्हल झालं तरी तुमचा अकाउंट नंबर महत्त्वाचा आहे, आधार कार्ड नंबर महत्त्वाचा आहे, कारण आधार थ्रू तुम्हाला पैसे भेटणार आहे DBTद्वारे. तर मित्रो, वाट पाहायची आहे आपल्याला फॉर्म पेंडिंगचा रिव्ह्यूचा डिसअप्रूव्हल. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, योग्य भरलेला आहे, त्यांनी वाट कोणती पाहायची आहे? अप्रूव्हलची. आज 14 ऑगस्ट, आज संध्याकाळपर्यंत जर ज्यांना अप्रूव्हल भेटलेला आहे त्या सर्व महिला भगिनींना 17 तारखेला 3000 रुपये भेटणार आहे. आणि ज्या महिलांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही, ज्यांचे अजून पेंडिंगमध्ये आहेत, त्यांचे अप्रूव्हल झाले उद्या परवा किंवा नेक्स्ट या 31 ऑगस्टपर्यंत, त्यांना पुढच्या महिन्यात 4500 हे मिळणार आहेत. हा व्हिडिओ सर्व भगिनींना शेअर करा ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत किंवा ज्यांना फॉर्म भरायचा आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.